तुम्हाला ह्याच्यातली चांगली माहिती, पण असतं का असलं काय बहानामती बिनामती काय? तसलं आता करतात माणसं, बर. करतात म्हणजे हाय म्हणून साठी करतात म्हणून सांगते. आता खोटे सांगत नाही की मला देवाचं आवडत नाही, बर. कधी देव देव करत नाही हा. आणि मला ते विश्वास बी नाही देवा. बर वा. आपलं कसं आहे, कष्टावर आपला विश्वास. एकच देव हा काय, बाबासाहेब आंबेडकर. वा. हा? त्यांनी आपल्याला काय सांगितलं, तुम्ही तुमच्या हिमतीव कष्ट करा. देव धर्म काय नाही, ते खरं आहे का काय? आपण कष्ट नाही केलं तर देव देणार आहे का तुम्हाला भाकरी आणून? काय असतं ते? की काय भानामती हा. करतात ना, बर की बाबा समजा आपल्यापेक्षा कोणी पुढे चाललेला असला तर बर. त्याला पाठीमाग कसं खेचायचं म्हणून लिंबू हे उतरून देतात टाकून. बर. अच्छा. रातचा देव देव करतात मग गपचूप असा. म्हणजे आता हा रात्रीचाच केलेला असणार, ते दिवसात? रात्रीच केलेलं हा. होतं, पण ते नेमकं म्हणजे काय उतारा होता का देव देव केलता ते काय हा. आपल्याला माहिती. बर. निवडणुका सुरू झाल्या की पक्षाकडनं तिकीट मिळवायसाठी अनेक इच्छुकांची भाऊगर्दी झालेली असते. मग गंमत काय असते की आपल्या वॉर्डमध्ये आपला प्रतिस्पर्धी कोण आहे, जर त्याचं तिकीट कापलं तर आपल्याला तिकीट मिळेल, अशा प्रकारची गणित सगळ्यांचीच चालू असतात. मग हे तिकीट कापाकापी आणि तिकीट मिळवण्यासाठी प्रत्येकाचे वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग चालू असतात. आता या प्रयोगांमध्ये नेत्यांना जाऊन पर्सनल भेटणं, त्याच्यानंतर नेत्यांच्या जवळच्या माणसाला जाऊन पर्सनल भेटणं, शक्ती प्रदर्शन करणं, ताकद लावणं, एवढ्यावरच माणसं थांबत नाहीत, तर देवाला नवस बी करतात. देवाला नवस करतात की मला तिकीट मिळू दे, मी तुला एखादं बोकड कापीन, मी अमुक करेन. अशा प्रकारच्या सगळ्या कुलडवत असताना काही मंडळी याच्यावर पण थांबत नाही, काही मंडळी ह्याच्या पुढे जातात. मग काय, देव नाही पण काही गोष्टी दैत्य प्रवृत्तीचे जे लोक असतात ती मात्र काय करतात, मला मिळेल का नाही माहित नाही पण मी दुसऱ्याचं कापू शकतो. मग आपल्याकडे अजूनही बहानामती सारखे जे प्रयोग आहेत ते केले जातात. आपल्याला सगळं माहिती आहे की करणी, बहानामती असे प्रकार अद्यापही चालू आहेत. मग आता हे सगळं मी आज तुम्हाला का सांगतोय, तर मुळातच पहिल्यांदा हे लक्षात घ्या, मी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानाच्या समोर, आणि इथं एक ज्या दिवशी तिकीट फायनल होणार होतं त्याच्या आदल्या दिवशी भला मोठा उतारा दिसून आला आणि तो उतारा नेमका सहयोगच्या समोर होता. बरं, आता विषय असा झाला की अनिसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या ज्या वेळेस अशा निवडणुका येतात त्या वेळेस ह्या परिसरामध्ये मोठमोठे उतारे दिसून येतात. मग गंमत काय होते की ही बहानामती नेमकी अजित पवारांच्या दारात का केली जाते हे समजायला, किंवा लोकांच्या मध्ये आता ही चर्चा आहे, बारामतीकर किंवा चहाच्या ठेल्यावर टपऱ्यांवरती आता ही चर्चा होऊ लागली की निवडणुकीच्या काळामध्ये नेमकं अजित पवारांच्या सहयोगच्या निवासस्थानासमोर हे उतारे येतात तरी कस काय. विषय असा आहे की ह्याची दुसरी बाजू अशी असू शकते, कदाचित असे तर प्रयोग नाहीत ना की मला नाही पण निदान ह्याचं तिकीट कापलं पाहिजे, ह्याच्यासाठी बहानामतीचे हे प्रकार केले जाऊ शकतात. काल सकाळी मला देखील काही लोकांचे फोन आले की अहो साहेब इथं फार मोठे उतारे पडलेले आहेत, परंतु आम्ही इथं पोचलो त्याच्या अगोदर इथल्या बारामतीतल्या अनिसच्या कार्यकर्त्यांनी त्या उतारे उचलले आणि टाकून दिले. आता हे सगळ्या गोष्टी होत असताना नेमकं तिकीट कापण्यासाठी आणि तिकीट मिळवण्यासाठी कोणाची बहानामती कामाला येते, कोणाचा वशिला कामाला येतं, का तुमचं समाजातलं काम कामाला येतं, हे महत्वाचं आहे. बरं, दुसरी गोष्ट, बारामतीचे नेते असलेले अजित पवार अशा बहानामतीला भीक घालतील का, हा एक मोठा संशोधनाचा भाग आहे. पण गंमत अशी आहे की लोक मात्र असे प्रयोग करायचं सोडत नाहीत. आता नेमका हा उतारा तिकीट कापण्यासाठी होता, तिकीट मिळवण्यासाठी होता, कोणाची जिरवण्यासाठी होता, माझं चांगलं होऊ दे म्हणून होता, का दुसऱ्याचं वाटोळं होऊ दे म्हणून होता, हा मात्र संशोधनाचा भाग आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या बातमीत गमतीचा जरी विषय असला तरी इथं ज्या महिला स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांच्याशी मी बोललो. तुम्ही हा माझा व्हिडिओ जरी स्किप केला नसेल तर नक्कीच माझ्यापेक्षा ह्या महिलेने जी माझ्याशी संवाद साधला तो जरूर संपूर्ण बघा, कारण असे प्रयोग करत असताना, असे दुर्दैवी प्रयोग करत असताना एका कचरा गोळा करणाऱ्या एका महिलेला जे समजलं ते आपल्यासारख्या समाजातल्या लोकांना काही समजत नाही, असा प्रश्न मला त्यांच्याशी चर्चा केल्यावर पडला. मी त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस ते काय म्हणाल्या तुम्हीच पहा. तर इथं स्वच्छता करणाऱ्या किंवा इथली जी साफसफाई करण्याची जबाबदारी आहे त्या मावशी आपल्या बरोबर आहेत. मावशी,
किती वर्ष झालं तुम्ही इथं नगरपालिकेत कर्मचारी म्हणून काम करता? 5 वर्ष झाली. 5 वर्ष झालं. हा. आता तुमच्याकडे हा एरिया असतो का स्वच्छता करायला? हो. आता हे का जो काही उतार्याचा प्रकार झाला होता, हे कधी तुम्हाला किती वेळा असं जाणवतं? असे उतारे टाकतात का नेहमी लोक? टाकतात. बर, काय काय आढळून येतं? काय नारळ, लिंब, बर, हळदी कुंकू लावतात त्याला, हा, कुठं टाचण्या टोचतात, बर, कुठं कधी कधी दिवा बी लावून ठेवतात झाकून. बर, असं बऱ्याच ठिकाणी झालंय असं. हा, तिथं गेल्या बारीने तिकडं चौकात टाकला होता. बर, तर तो काय उचलला आम्ही, टाकला पिशवीत. हा, म्हणजे इथं सुद्धा टाकतात काय इथं बर, झाडांमध्ये कागदात गुंडाळून टाकतात. आता आम्हाला काय कळत नाही कागदात गुंडाळल्यावर काय आहे त्याच्यात. बर, मग ते उचलल्यावर कळतं की आपण उतारा उचललाय. असं आहे का? हा. बर, बर. झाकून ठेवतात. मग आता हे असे उतारे बितारे म्हणल्यावर तुम्हाला काय मनात काय येतं मग? नाही नाही काय नाही. हा, भीती कसं भीती आता- वाटते का? भीती नाही वाटत. आता आपल्या पोटासाठी आपण काम करतोय म्हणल्यावरती काय व्हायचंय त्यात? बर, मग आम्हाला काय भीती वाटत नाही. अच्छा. आणि मग आता ही काल जो प्रकार झाला होता हो तो ते बरंच मोठं साहित्य हो, होतं तिथं. एवढं असं होतं ते. बर, नारळ होते, अजून तिथं फळं ठेवलेली होती, फुलं ठेवली होती. बर. मग कशासाठी करत असतात बरं लोक असं? म्हणजे काय हे उतारा माहिती बितारा आता काय ते- असतो साधारण विषय? कुणाला आता समजा भूत वित म्हणजे बाहेर वासा झाला, हा, आजारी पडलं तर माणसाच्या हा. मनातली कामशक घालवण्यासाठी माणसं ती करत असतात. बर, मग देवऋषाकडे गेलं की ते काय म्हणतात की मावशी तुमचा मुलगा कुठं फिरला होता, तुम्ही कुठे घेऊन गेलता? बर, मग ह्या रस्त्याने चाललो होतो. हा, मग तेव्हा देवऋषी सांगतो मग तिथं करा उतारा. आमक तमक रोटी टाका म्हणतात. मग असं बी ऐकलंय की काहीतरी मिळवण्यासाठी हा. किंवा एखाद्याला मिळू नये म्हणून बी काहीतरी करतात. हा, मग ते तसं बी करतात हा, काय असतं ते? की काय भानामती हा. करतात ना बर, की बाबा समजा आपल्यापेक्षा कोणी पुढे चाललेला असला तर बर. त्याला पाठीमाग कसं खेचायचं म्हणून लिंबू हे उतरून देतात टाकून. बर, अच्छा. रातचा देव करतात मग गपचूप असं. म्हणजे आता हा रात्रीचाच केलेला ते असणार दिवसात. रात्रीच केलेलं होतं. हा. पण ते नेमकं म्हणजे काय उतारा होता का देव केलता ते काय हा, आपल्याला माहिती. बर, बर. नाही पण हे चुकीचं आहे, असं लोकांनी रस्त्यावर हा, कुठं मग नाही ते केलं पाहिजे. जरी समजा तुम्ही देवाचं केलं असलं हम्म. तरी ते तुम्ही नंतर ना तुम्ही उचलून हा, टाका ना किंवा एका पाण्यात बाजूला केलं बिण्यात. पाहिजे असं रस्त्यावर. पाण्यात टाका कारण आम्ही कामगार आहेत, आम्ही कचऱ्यातच टाकणार ते. बर, म्हणजे देवाचा अपमान हा, होतो. मग ते देवाचा अपमान होतोय का नाही? जर देवाचा असला तर हा, आणि बाणामतीचा असलं तर भानामतीचा असला तर जाऊ द्या समजा. पण देवाचा असल्यावरती आता आम्ही टाकतोय म्हणल्यावरती मग ते आम्हाला देव म्हणणार ना ह्यांनीच टाकलं म्हणून. बरोबर आहे का? खरंय खरंय. आणि मग हे असं म्हणजे माणसांनी करू द्या. तुम्ही केलाय देव ना तर तुम्ही ते साईडला नंतर दुसऱ्या दिवशी सकाळचं उचला हम्म. पाण्यात सोडून द्या. नाही, मुळातच काय आहे की हे फुटपाथ वरती होतं, हा. इथं लोक चालतात, पायाखाली येतं वगैरे अशा येतं, सगळ्या हा, गोष्टी आहेत. माणसं त्याला बघून साईडने जात होती. बर, तुम्हाला ह्याच्यातली चांगली माहिती, पण असतं का असलं काय भानामती बिनामती काय? तसलं आता करतात माणसं बर. करतात. म्हणजे हाय म्हणून साठी करतात म्हणून सांगते. आता खोटे सांगत नाही की मला देवाचं आवडत नाही, बर. कधी देव करत नाही हा. आणि मला ते विश्वास बी नाही देवा. बर, वा. आपलं कसं आहे कष्टावर आपला विश्वास. एकच देव हा, काय बाबासाहेब आंबेडकर. वा. हा? त्यांनी आपल्याला काय सांगितलं तुम्ही तुमच्या हिमतीवर कष्ट करा. देव धर्म काय नाही ते खरं आहे का काय? आपण कष्ट नाही केलं तर देव देणार आहे का तुम्हाला भाकरी आणून? खरंय. हा मग असं काम आहे. वा, कितवी शिक्षण झालं मावशी तुमचं? 7वी. 7वी. हो वा, तुमचं वाचन किंवा अभ्यास चांगला आहे, तुम्हाला हे समजलं ही खूप मोठी गोष्ट आहे. चांगल्या लोकांना हे समजत नाही. नाही आपल्याला बाबासाहेबांनी काय सांगितलंय, हा तुम्ही देवाच्या काय मागे जाऊ नका. देवाने काय केलं का आपल्यासाठी? बर, काहीच नाही. आपण कोंबडं कापतोय, बकरं कापतोय, कोण खातोय? देव खातोय का? माणूसच खातोय ना. त्याला मुंग्या लागून जातात. हा, मग त्यापेक्षा तुम्ही देवाला कापण्यापेक्षा तुम्ही एखादा माणूस चालला बाबा हा, काय त्याला भाकरी नाही खायला, काय नाही, त्याची परिस्थिती नाही, त्याला तुम्ही 4 घास मुखात घाला. बर. बरोबर आहे का नाही? ह्याच्यातच देव आहे, खरंय बाकी खरंय. काय नाही. तर बघितलं ना मंडळी, ह्या मावशींना जे कळालं ते आपल्याला कधी कळणार? म्हणजे आपण एखाद्याच्या व्यक्तिरेखेवरती जातो, अरे ही कचरा वेचणारी महिला, तिच्याकडचे ज्ञान आहे. त्या महिलेला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारांचा वारसा दिलाय तो चांगल्या कुटुंबातही पाळला जात नाही. आजही लोक अशा प्रकारचे विचित्र प्रयोग, भानामती, करणे
निवद नारळ ह्या सगळ्या गोष्टी आजही करतात. दुर्दैव आहे अशा गोष्टींनी, भले ते राजकीय हेतूनी नसेल किंवा कोणाचं चांगलं किंवा स्वतःचं चांगलं करावं किंवा कोणाचं वाटोळं करावं, अशा काही विचारांनी आजही समाजामध्ये लोक वावरतात फिरतात. हे मात्र दुर्दैवाचं आहे. आपल्याला अशा गोष्टींवरती नक्कीच चिंतन करण्याची वेळ आहे. राहिला विषय निवडणुकीचा आणि अजितदादांचा, तर अजित पवार हे निर्णय घेणारे लोक आहेत, नेते आहेत. सगळ्यात महत्वाचं ते अशा गोष्टींना कधीही भीक घालत नाहीत. त्यांचे अंधश्रद्धेवरती अजिबात विश्वास नाही, हे बारामतीकरांना माहिती आहे. पण जर निवडणुकीसाठी अशा प्रकारचा प्रयोग केला असेल तर हा तुमचा प्रयोग निष्फळ ठरेल, असंच एकंदरीत ह्या मावशींनी सांगितलंय. तुम्हाला देखील अशा प्रयोगांवरती काय वाटतं आणि मावशी बोलल्या त्यांच्याबद्दल काय वाटलं जरूर कमेंट करून कळवा.